स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे। याचिकाकर्त्याची वकील अमोल करंडे माझ्यासोबत आहे। आपण थेट त्यांची चर्चा करूया। सर, आपण जर बघितलं आपण तर आज सुप्रीम कोर्टामध्ये काय झालं त्याचा अगोदरचं बॅकग्राऊंड तुम्हाला थोडीशी आयडिया आहे की 50% ब्रीच होऊ नये, प्लस रोटेशनचं पण काही चॅलेंज होते आमच्या की रोटेशन पण चुकीच्या पद्धतीने होत आहे, 50%चं ब्रीच होत आहे आणि जर इलेक्शन झाले तर त्याचा इफेक्ट इतका दुरोगामी होईल की पूर्वी असंच सिच्युएशन होती। सब्जेक्ट टू आउटकमची ऑर्डर केली 2019ला इलेक्शन झाले आणि त्यावेळेस सब्जेक्ट टू आउटकमची ऑर्डर केली। 2021ला जेव्हा यांच्या लक्षात आलं की 50%पेक्षा लिमिट ब्रीच झाली आहे कॉन्स्टिट्यूशन बेंचचं जजमेंट असताना, तो लॉ असताना, तर त्यावेळेस यांनी सगळे इलेक्शन कॅन्सल केले। तर तशीच परिस्थिती आता येऊ शकते, कारण 6/5/2025च्या ऑर्डरचा यांनी विपर्यस्त अर्थ काढला, चुकीचा अर्थ काढला आणि त्याचं चुकीच्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करताय। कारण कोर्टाची ऑर्डर व्यवस्थित आहे, पण ह्यांनी जो अर्थ काढला तो चुकीचा काढलाय। कारण कोर्टाच्या ऑर्डरमध्ये म्हणलं होतं बांथिया कमिशनच्या अगोदर जी लॉ लिगल पोझिशन आहे ती तुम्ही इम्प्लिमेंट करा। तर त्याच्या अगोदर लिगल पोझिशन काय होती? 4/3/2021चं जजमेंट जे सांगतं की तुम्ही 50%पर्यंत रिझर्वेशन देऊ शकता, 50%च्या वर नाही, आणि अप टू 27 पण देऊ शकता, पण 50%पर्यंत। आणि त्या जजमेंट आल्यानंतर ह्यांनी काय केलं, गव्हर्नमेंटनं ऑर्डिनन्स आणला, गव्हर्नमेंट ऑर्डिनन्स, दॅट इज वन काइंड ऑफ लॉ, तो एक कायदाच आहे 23/9/2021चा। त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही 50%पर्यंत देऊ शकता, 27%पर्यंत, अप टू 27% आणि कन्सॉलिडेटेड 50%पर्यंत। तर तसं असताना ज्यावेळेस 6/5/2025ची ऑर्डर आली त्याच्यामध्ये ज्यावेळेस असं स्पेसिफिकली म्हणलं की लॉ ॲज एक्झिस्ट प्रायर टू बांथिया कमिशन, दॅट मीन्स ट्रिपल टेस्ट जजमेंट अँड ऑर्डिनन्स पास बाय दी स्टेट गव्हर्नमेंट विच इज स्टील ऑपरेशनल। पण तसं असताना सुद्धा त्याचा विपर्यास्त अर्थ काढून किंवा अपॅरेंटली दिसतंय की चुकीचा अर्थ काढून चुकीच्या पद्धतीने कन्स्ट्रक्ट करून, नाही असं काही सांगता नाही, राज्य निवडणूक आयोग नाही, कायद्याच्या परिभाषेत आम्ही ते म्हणू शकत नाही, मुद्दामून काढला का चुकीचा काढला का चुकीच्या अंडरस्टँडिंगमुळे झाला। अपॅरेंटली तो चुकीच्या पद्धतीने काढला एवढं दिसते जर आपण पूर्ण घटनाक्रम पाहिला, प्लस आपण ऑर्डर्स पाहिल्या, लिगल प्रोव्हिजन पाहिली, आणि ते चुकीचं आहे कोर्टाच्या लक्षात आलं। कोर्ट आणि असं स्पेसिफिकली एक्सप्रेस केलं की आम्ही इलेक्शन प्रोग्राम थांबवत नाहीत, आम्ही ते आमचं इंटेन्शन पण नाहीये, तुम्ही इलेक्शन घ्या आपण 50%पर्यंत, जे की कॉन्स्टिट्यूशन बेंचचं जजमेंट आहे, जे की विकास गवळींचं जजमेंट आहे, आम्ही त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, बिकॉज दॅट इज अ लॉ ऑफ लँड दॅट गव्हर्न्स द फील्ड। असं आहे। साधारणतः जसं आता पुन्हा 19ला सुनावणी होईल 19 नोव्हेंबरला, तर साधारणतः काय चित्र दिसतं? जसं या असं प्रायमा फेस आपण असा अंदाज बांधू शकतो की असं होऊ शकतं की 6/5/2025च्या ऑर्डर जी झाली आहे तिचा जो काही गैर अर्थ काढलाय त्याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन आणून ते व्यवस्थित तिला वर्डिंग्स मध्ये येईल की यू कॅनॉट गो बियॉन्ड 50%, असं प्रायमा फेसा दिसतं तुम्हाला। धन्यवाद। ॲडव्होकेट अमोल करंडे यांनी स्पष्ट सांगितलंय की 19ला जो आदेश येईल तो अतिशय स्पष्ट असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात, कारण की जर 50%ची मर्यादा ओलांडली तर निश्चितपणे कोर्ट हस्तक्षेप करेल असंही स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट हरीशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।